नमस्कार. डॉक्टर धनश्री कुलकर्णीज हेल्थ टॉकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहत होतो की कोलेस्ट्रॉल आणि त्याच्याविषयीची पूर्ण माहिती. आता आपण ह्या सिरीजमध्ये बघणार आहोत की डायबिटीस म्हणजे रक्तातील जे वाढलेले शुगरचे प्रमाण असते त्याविषयीची सर्व काही डिटेलमध्ये माहिती. म्हणजे ती कुणामध्ये होती, का होते, कशी होते, तर त्याची लक्षणं काय दिसतात, त्याच्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करायला पाहिजेत किंवा ब्लड चेक जरी करायचं झालं तर त्यामध्ये कोणत्या टेस्ट करायला पाहिजेत, असे त्याचे जे काही सर्व काही गोष्टी आहेत त्या आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर डायबिटीस हा एक डिसीज नसून तर हे जे काही सिम्पटम्स दिसतात म्हणजे जी काही लक्षणं दिसतात त्यांचा एक समूह असं म्हटलं तरी चालू शकेल. तर डायबिटीस म्हणजे असं सर्वांना वाटतं की एकदा डायबिटीस झाला म्हणजे आयुष्यभर आपल्याला त्याच्याविषयीचे जे काही औषधं असतील, इंजेक्शन्स असतील ते कायम घ्यावे लागणार. तर हे असं नाही आहे. तर डायबिटीस हा तुम्ही लाईफस्टाईल किंवा खाण्याची पद्धत जर का तुम्ही सुधारली तर तुमचा डायबिटीस नक्की कवर होऊ शकतो, रिव्हर्स होऊ शकतो. चल तर आपण आता बघूया डायबिटीसविषयी सर्व. तर डायबिटीसमध्ये काय होतं तर महत्त्वाचं म्हणजे रक्तातली साखर जी असते ती वाढली जाते. तर आपण जे काही खातो तर त्याचं कन्व्हर्शन ग्लुकोज याच्यामध्ये होतं आणि जे ब्रेन आहे म्हणजे आपला जो मेंदू आहे तसेच रिनल मेडुला आहे हे जे आहेत यांना प्युअर ग्लुकोजच हवं असतं. तसेच प्रत्येक सेललासुद्धा कार्य करण्यासाठी ही ग्लुकोजची गरज असते. पण आपण जे काही खातो आणि हे जे ग्लुकोज तयार होत असतं यांच्यामध्ये एक रिलेशन डेव्हलप झालेलं असतं किंवा शरीरामध्ये ते व्यवस्थित नॉर्मल स्थितीमध्ये ठेवण्यासाठी मेटाबॉलिझम त्या पद्धतीने होत असतं. याच्यासाठी जो पॅनक्रियाज म्हणजे जो अग्न्याशय आपण जे म्हणतो तर त्याच्यामधलं जे बीटा सेल्स ऑफ लँगरान्स हे ज्या सेल्स असतात याच्यामधून इन्सुलिन सिक्रीट होत असतं आणि हे जे इन्सुलिन आहे हे इन्सुलिन आपल्या रक्तातली साखर जी आहे ती नॉर्मल ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं कार्य प्ले करतं. तर जेव्हा आपण जे काही खातो त्याचं कन्व्हर्शन तो ग्लुकोजमध्ये होणार आहे. पण काही कंडिशनमध्ये असं होतं की जे सेल्समधून हे ग्लुकोज घेतलं पाहिजे, जे रक्तातील हे ग्लुकोज सेल्सच्या आतमध्ये जायला पाहिजे तर ते सेल्स वापरू शकणार ना. पण काय होतं की हे जे सेल्स आहेत याच्यामध्ये एक रिसेप्टर असतो की हे जे इन्सुलिन जे रक्तामध्ये असतं तर ह्या इन्सुलिनद्वारे जी रक्तातली साखर आहे ती सेलमध्ये आतमध्ये जाते. पण काही लोकांच्यामध्ये असं होतं की हे इन्सुलिनचं प्रमाण जे आहे ते कमी होतं किंवा काही लोकांच्यामध्ये इन्सुलिन सिक्रीटच होत नाही म्हणजे इन्सुलिन तयारच होत नाही. तर अशा वेळेला काय होतं की इन्सुलिन तयार न झाल्यामुळे हे जे रक्तातलं ग्लुकोज आहे हे त्या पेशीमध्ये जात नाही आणि ते जे ग्लुकोज आहे ते फक्त रक्तामध्येच साठून राहतं. त्यामुळे रक्तामध्ये म्हणजे जेव्हा आपण ब्लड चेक करतो म्हणजे शुगरचे पेशंट जेव्हा ब्लड चेक करतात तर त्यावेळेला आपल्याला त्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या रक्तामध्ये वाढलेली आहे पण ती त्या पेशीमध्ये आहे का तर त्या पेशीमध्ये नाही आहे, तर फक्त रक्तामध्ये वाढलेली आहे. पण ज्या पेशी आहेत त्या मात्र उपवाशीच असतात. त्यांना जे कार्य करण्यासाठी एनर्जी पाहिजे असते जी ग्लुकोजमधून मिळणार असते ती मिळत नाही. त्यामुळे काय होतं की तर ब्रेनला सिग्नल जातो की पेशी उपवाशी असल्यामुळे तुम्हाला खाण्याची काहीतरी इच्छा होते. म्हणजे त्यामुळे काय होतं की म्हणून पेशंट पुन्हा काहीतरी खातं, पुन्हा त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं, पुन्हा रक्तातली साखर वाढते. हे असं चक्रसारखं सुरू असतं. तर याच्यामध्ये मेन जो प्रॉब्लेम येतो तो की जो सेल लेवलला म्हणजे प्रत्येक सेलच्या मेम्ब्रेनमध्ये जे काही हे रिसेप्टर आणि हे इन्सुलिनचं कार्य होत असतं हे किल्ली आणि कुलूप अशा दृष्टीने जरी म्हटलं तरी चालेल की हे जे ग्लुकोज आहे ते सेलमध्ये जाण्यासाठी इन्सुलिन ही किल्ली असं म्हटलं तरी चालेल. हे जेव्हा तुमचं प्रॉपर सगळं मेटाबॉलिझम होतं त्यावेळेला व्यवस्थित ग्लुकोज तयार होतं
व्यवस्थित ते सेलमध्ये जातं आणि सेलचं जे काही कार्य असेल ते कार्य व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. मग जेव्हा ग्लुकोज सेलमध्ये जातं तेव्हा रक्तातली साखर आपोआप कमी होते. जेव्हा हे सेलमध्ये जाणार नाही त्यावेळेला रक्तातली साखर ही वाढलेली राहणार आहे. हे अशा पद्धतीने डायबिटीसमध्ये मेटाबॉलिझम प्रॉब्लेम झालेला असतो. त्यामुळं हा जेव्हा प्रॉब्लेम आपण करेक्ट करू त्यावेळेला तुमचं डायबिटीस जे आहे ते कमी होईल, किंवा तुमची लाईफस्टाईल किंवा तुमच्या खाण्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे बदल केले तर हे जे काही इथं मेटाबॉलिझममध्ये प्रॉब्लेम झालेला असतो हा प्रॉब्लेम पूर्ण करेक्ट होऊन तुमचं डायबिटीस रिव्हर्ससुद्धा होऊ शकतं. तर हे जे काही आहे हे नेमकं कसं घडतं याला 2 प्रकारे आपण डिवाईड करू शकतो. एक की काही व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये हे जे इन्सुलिन आहे हे तयारच होत नाही, किंवा जे काही होतं ते खूप कमी प्रमाणामध्ये तयार होतं आणि त्यामुळे जे इन्सुलिनचं कार्य व्हायला पाहिजे ते होत नाही. त्यामुळे यांच्या रक्तामधली शुगर वाढलेली राहते. आणि दुसरा प्रकार की हे जे इन्सुलिन तयार होत असतं पण जे आपण मागाशी बघितलं की सेल लेवलला याचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे का की जे किल्ली आणि कुलूप आपण ज्या दृष्टीने बघितलं तर ती जी किल्ली आहे ती तिथे प्रॉपर बसतच नाही. तर याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असंही म्हणू शकतो. आणि हे जे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे हा पहिल्यापासून नसतो. आपलं जे काही लाईफस्टाईल असेल किंवा बैठी जीवनशैली असेल किंवा तुमच्या खाण्यामधले चुकीचे काही पद्धती असतील किंवा तुमचं जे काही जेनेटिक काही प्रॉब्लेम असेल किंवा अगदीच रेअर म्हटलं तर काही तुमचं पॅनक्रियाज जे म्हणतो, अग्न्याशय जे म्हणतो, तर याच्यामध्ये जे काही बिघाड झाला असेल म्हणजे कॅन्सर असेल किंवा तिथे इंजुरी झाल्यामुळे तिथले जे काही सेल्स असतील ते डॅमेज झाले असतील, तर असं काही प्रकार घडला तर हा 2nd नंबरचा म्हणजे डायबिटीस टाईप 2 या पद्धतीचा हा डायबिटीस होऊ शकतो. तर हे जे आहे डायबिटीस किंवा रक्तातली शुगर वाढणे हे कोणामध्ये दिसू शकतं तर शक्यतो ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांची जीवनशैली बैठी आहे, म्हणजे ज्यांना खूप वेळ सतत 7-8 तास किंवा त्याहीपेक्षा जास्त एकाच ठिकाणी बसून काम करावं लागतं, तसेच ज्यांना हायपरटेन्शनची हिस्ट्री आहे म्हणजे ज्यांचा BP जास्त राहतो किंवा फॅमिली हिस्ट्री आहे की ज्यांच्या आई किंवा वडिलांना तर ज्यांच्यामध्ये डायबिटीस ऑलरेडी आहे पण हे जे काही फॅमिली हिस्ट्री आहे याचं जास्तीत जास्त 15 ते 20% कॉन्ट्रीब्युशन असू शकतं. म्हणजे की अगदी असं नाही की जे काही डायबिटीस होणार आहे ते 90-80% तुमच्या आईवडिलांना आहे म्हणजे तुम्हाला होणारच आहे असं नाही. तर तुम्ही जर का आईवडिलांना असेल तर तुम्हाला व्हायची शक्यता ही फक्त 15% जास्त आहे. पण तुम्ही तुमचा पहिल्यापासूनच जर का लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, खाण्यावरती नियंत्रण ठेवलं तर हे तुम्ही टाळू शकता. तसेच ज्यांच्यामध्ये हार्मोनल काही प्रॉब्लेम असेल, तसेच जे काही ड्रग असतात म्हणजे काही विकार असतात त्याच्यावरती जे औषधं तुम्ही वापरलेत तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा ह्या इन्सुलिन सिक्रेशनवरती परिणाम होऊन तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो. तर आता आपण बघणार आहोत की डायबिटीसचे प्रकार. तर डायबिटीस टाईप 1 ह्याला डायबिटीस इन्सिपिडस असंही म्हणतात. डायबिटीस टाईप 2 याला डायबिटीस मेलायटिस असं म्हणतात. तर हे जे टाईप 1चं डायबिटीस आहे हे शक्यतो बिफोर 30 इयर्स म्हणजे 30 वर्षांच्या आतमध्ये शक्यतो लहान वयामधूनच हे याची लक्षणं दिसत असतात. तर याच्यामध्ये जे इन्सुलिन आपण पाहिलं तर हे इन्सुलिन खूपच कमी किंवा जवळजवळ नाही
अशा पद्धतीमध्ये असतं. आणि हा जो डायबिटीस आहे याला शक्यतो इन्सुलिनचं इंजेक्शनद्वारे आपल्या शरीरामध्ये देणं हा एकमेव पर्याय राहतो. आणि आपण जसं म्हटलं की डायबिटीस रिव्हर्सिबल आहे, पण हा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये इन्सुलिनचं तयार होण्यामध्येच प्रॉब्लेम आहे, तर हा जो डायबिटीस आहे हा रिव्हर्सिबल नाही आहे. हा मात्र आपल्याला इन्सुलिन जे आहे हे शक्यतो आयुष्यभरासाठी घ्यावं लागतं. तर डायबिटीस टाईप 2, तर याच्यामध्ये जे आहे ते इन्सुलिन थोड्या प्रमाणामध्ये तयार म्हणजे थोडंसं काही प्रॉब्लेम असतो, किंवा मेनली आपण पाहिलं की इन्सुलिन रेझिस्टन्स हा जास्त डेव्हलप झालेला असतो. आणि त्यामुळे आपल्याला ही जे काही डायबिटीसची लक्षणं आहेत, म्हणजे रक्तातील शुगर वाढण्याची जी लक्षणं आहेत ही लक्षणं दिसत असतात. ही शक्यतो 40 वर्षांच्या पुढे या पद्धतीची लक्षणं आपल्याला दिसतात. आणि हा प्रकारचा जो डायबिटीस आहे हा डायबिटीस जवळजवळ 80% लोकांना टाईप 2 प्रकारचा डायबिटीस आपल्याला दिसत असतो. आणि याच्यामध्ये बाकीचे काही मेडिसिन्स आपण घेऊन डायबिटीस आपण कव्हर करू शकतो. तर याच्यामध्ये खूप रेअरली आपल्याला इन्सुलिनची गरज लागते. आणि तुमचं लाईफस्टाईल आणि खाण्यामध्ये बदल केलात तुम्ही तर हे तुमचं रिव्हर्सिबल होऊ शकतं. आणि तिसऱ्या प्रकारचं जे डायबिटीस आहे ते की जस्टेशनल डायबिटीस. तर ह्या जस्टेशनल डायबिटीस म्हणजे काय की जेव्हा एखादी लेडी प्रेग्नंट असते तेव्हा त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या लेडीचं ब्लड ग्लुकोज जे आहे म्हणजे रक्तातली साखर जी आहे ती वाढलेली असते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की ते जे ह्या तोपर्यंतचं आहे, म्हणजे की जेव्हा डिलेवरी होईल तेव्हा हे जे रक्तातलं वाढलेलं प्रमाण जे आहे ते मे बी कमी होऊ शकतं आणि कमी होण्याची चान्सेस जास्त असतात. फक्त काही थोड्या लेडीमध्येच हे जे आहे हे कंटिन्यू पुढे राहू शकतं. आणि ज्या मदरला म्हणजे ज्या स्त्रीला असं प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस असतं त्यांच्यापासून जे बाळ झालेलं असतं तर त्या बाळाला पुढे त्या बाळाच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याला डायबिटीस होण्याची शक्यताही जास्त प्रमाणामध्ये असू शकते. तसेच हे अशा प्रकारे जे जस्टेशनल डायबिटीस जे आहे याच्यामध्ये जे बेबी असते त्याची वेट 3.5 kg म्हणजे बर्थ वेट जे आहे ते 3.5 kg किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतं. प्री टर्म लेबर म्हणजे काय की दिवसभराच्या आधीच यांची डिलेवरी होऊ शकते. त्यामुळे ही लक्षणं या जस्टेशनल डायबिटीसमध्ये दिसू शकतात. आता आपण हे पाहिलं की ही लक्षणं कोणामध्ये दिसू शकतात, तसेच याचे प्रकार. आता आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत ते की याच्यामध्ये काय लक्षणं दिसतात, तसेच जे आपण काही ब्लड चेक करणार आहे, रक्ताची जी काही तपासणी करणार आहे त्याच्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत आणि बरंच काही. थँक्यू.